नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे। आज मी बनवणार आहे काजू मसाला। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे कांदा, काजू आणि हिरवी मिरची। ह्या तीन वस्तू घेऊन आपण मी त्याला इथे पाण्यामध्ये उकळून घेणार आहे थोडंसं, कारण की उकळून घेतल्यानंतर कांद्याची आणि काजूची चव अगदी छान लागते। असं उकळून घ्या आणि त्याला उकळल्यानंतर मी काढून घेणार आहे। काढून घेतले की मी त्याची आपण गार झाल्यानंतर मी त्याची पेस्ट बनवणार आहे। तोपर्यंत आपण इकडले साहित्य टोमॅटो पेस्ट आणि खडा मसाला आणि कांदा हे आपल्याला लागणार आहे। तसंच कांदा काजूची पेस्ट बनवून घेतली मी इथे आणि कढईमध्ये तूप टाकून मी इथे काजू थोडेसे गोल्डन कलरपर्यंत तळून घेणार आहे। हे बघा, खूप छान असे लागतात तळून घेतल्यानंतर काजू तळून घ्यायचे। हे मी काजू तळून घेतलेले आहेत आणि तसंच नंतर आपण कढईमध्ये परत तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर थोडंसं जास्त तेल टाका, म्हणजे छान चव येते। आणि मी ते काजू तळलेलं तूप होतं ते टाकलेलं आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल गरम झालं का त्यामध्ये जिरे टाकायचे। जिरे टाकल्यानंतर त्यात मी खडा मसाला टाकला आणि खडा मसाला थोडासा परतून घ्या, म्हणजे त्याची चव छान उतरते। आणि नंतर कांदा टाकायचा। कांदा छान परतून घ्या, छान गोल्डन कलरपर्यंत परता, म्हणजे कांद्याची चव कच्ची लागत नाही आणि छान लागते असं। आणि त्यानंतर मी त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि छान परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची, लाल तिखट टाका आणि अंबारी मसाला टाकला आहे मी, कांदा लसूण, आणि छान परतून घ्या। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाका। मी ते माझ्या घरी जसं लागतं तसं मी टाकलेलं आहे। छान असा मसाला परतून झाल्यानंतर आपण त्यात टोमॅटोची पेस्ट टाकली आणि अगदी टोमॅटो शिजेपर्यंत त्याची पेस्ट परतून घ्या, कारण की टोमॅटो कच्चं राहिले ते चव छान लागत नाही। तसंच मी छान शिजेपर्यंत टाकलेलं आहे आणि इथे मी काजू कांद्याची पेस्ट जी केली होती ती टाकलेली आहे, ती देखील छान परतून घ्यायची। खूप छान असा वास देखील येतो बघा आणि झालेलं आहे छान। आणि इथे मी काजू मसाला घेतलेला आहे 1 पॅकेट, आणि त्यांनी ह्या मसाल्याने अगदी हॉटेलमधल्या काजू मसाल्यासारखीच चव येते। आणि करून पहा एकदा तुम्ही, खूप छान भाजी तयार होते। आणि चवीपुरतं मीठ टाका आणि त्याला एक छान उकळी येऊन द्या। उकळी आल्यानंतर त्यात आपण कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकलेली आहे। कसुरी मेथीने देखील छान चव येते। खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला आवडल्यास मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आता हा आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण याच्यात काजू टाकणार आहोत। हे बघा, मसाल्याला खूप छान अशी तर्री आणि उकळी आलेली आहे। आता इथे आपण काजू टाकणार आहे। सगळे आपण तळलेले काजू त्यात टाकून देते मी। खूप छान लागते आणि थोडंसं 1-5 मिनटं काजू टाकून त्याला थोडी उकळी येऊन द्या, कारण की काजूमध्ये देखील त्याचा मसाला गेला पाहिजे। खूप छान झालेली आहे बघा, खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही त्यात थोडीशी मलाई किंवा बटर पण टाकू शकता। हे बघा, खूप छान आणि चवीला छान. सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू.